बर्दाश्त करू. फक्त माझे महिलांना जे भूमिहीन महिला आहे त्यांचे डोक्यावर त्यांचा हक्काचा घर जर आपण देऊ शकलो तर मला वाटते त्यांच्या आयुष्याचं सगळ्यात मोठं स्वप्न ही सरकार पूर्ण करीन एवढा विश्वास आहे मला आपल्यावर. त्याच्या सोबत आपण आम्हाला कंपन्या दिल्या, येणारे भविष्यात 2 ते 3 लाख मुलांना तिथे रोजगार भेटन. जे मुलं माझे आज पुण्याला कामाला जातात, कोणी मुंबईला कामाला जाते, कोणी हैदराबादला जाते, कोणी बाहेरच्या राज्यामध्ये कामाला जातात, ते येणाऱ्या भविष्यामध्ये मी सगळ्यात जास्त लक्ष देणार आहे की माझा प्रत्येक तालुक्याचा जे बेरोजगार मुलं आहे ते कंपनीमध्ये लागल्या पाहिजे. पण त्याच्या सोबत नॅशनल हायवे आपण बनवतच आहे. प्रकाश भाडसाकडे साहेबांनी काकांनी आता सांगितलं, आमदार साहेबांनी, की तुम्ही आम्हाला एवढे कोटी रोड दिले, मोठे मोठे रस्ते दिले, लोकांचे चांगले सिमेंट कॉन्क्रीट रोड करून दिले, सगळ्यांची व्यवस्था चांगली करून दिली, पण माझा शेतकरी राजा अजूनही पानदान रस्ते शेत रस्त्यासाठी मागचे जे लोकप्रतिनिधी होते पूर्ण मतदारसंघाचा वाटोडा केला, भूमिपूजन केले, पण एकही शेत रस्ता त्यांनी पूर्ण केला नाही. तर माझी विनंती आहे, माझे जिल्ह्याला तुम्ही काही द्यो की नाही. प्रमुखांनी 3 मुद्दे आहे की माझे महिलांना, प्रत्येक महिलाला घर भेटलं पाहिजे, माझे युवकांचे हातात रोजगार भेटला पाहिजे, आणि माझा शेतकरी जे दिवस रात्र त्या शेतामध्ये एक एक रक्ताचा थेंब त्या शेतामध्ये देते, त्यांना फक्त येण्या जाण्यासाठी फक्त माझे मतदारसंघाचे 100 पैकी 100% ते पानदान रस्ते पूर्ण करून घेतले पाहिजे. त्याच्यासाठीच मी तुमच्याकडे नम्र विनंती करन. या मतदारसंघामध्ये मी तुम्हाला महिलांना प्रश्न विचारते. मी महिलांना एक प्रश्न विचारन की या मतदारसंघाची मी सून आहे, मी या मतदारसंघाची सून आणि मग प्रतिनिधित्व करताय. कारण की जे मतदारसंघाला मी प्रतिनिधित्व करत आहे, तर जेव्हा मी पार्लमेंटमध्ये बोलत असताना एक प्रतिनिधित्वापेक्षा मी सून या कर्तव्याने त्या पार्लमेंटमध्ये आपल्याला रिप्रेझेंट करताय. कारण प्रत्येक विषय जेव्हा तिथे मी बोलते तर ती पोटतिडकीनी असते. पोटाचे बेंबीपासनं बोलणं कायला म्हणतात, आमच्या गावरानी भाषा तिथपर्यंत पोटतिडकीनी मी त्या पार्लमेंटमध्ये बोलत असते. आणि या मतदारसंघामध्ये बाहेरचा कोणीही उठला सुटला आला तर या मतदारसंघाची सुनीवर, ज्या मतदारसंघामध्ये अंबा नगरीचे नावाने पूजणारा हा मतदारसंघ आहे, आणि त्या मतदारसंघामध्ये येऊन एक त्या मतदारसंघाची सुनीवर खालची पातळीवर बोलण्यासाठी एक कोणताही नेता उठून येते. मला हे माहित आहे की आम्ही गरीब जरी असलो, आम्ही नॉर्मल परिवारचे जरी असलो, पण आमचा स्वाभिमान आम्ही कोणत्याही क्षणात कोणासमोर घाण टाकत नाही. त्या या मतदारसंघाची सून म्हणून त्या पार्लमेंटमध्ये मी रिप्रेझेंट करते. आपण सगळे महिलांना माझा प्रश्न आहे, कोणीही जर आपल्या सुनावर येऊन बोट दाखवत असन तर आपण महिला ते बर्दाश्त करणार आहे काय? मला सांगा, कोण कोण यांना उत्तर देईन 26 तारखेला? अरे यांची लायकी काय आहे? यांची लायकी काय होती की 5 टर्म या मतदारसंघ ज्या पक्षांनी प्रतिनिधित्व केला त्यांनी साधा महाआघाडी समोर हे सुद्धा दावा केला नाही की अमरावतीमध्ये आम्हाला सीट पाहिजे. अरे ज्या पक्षाला उमेदवार देण्यासाठी या मतदारसंघामध्ये भेटलं नाही ते येऊन या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचे प्रतिनिधी जे करते, जे सून आहे त्याच्यावर टीका करतात. मी तुम्हाला विचारन, किती लोक, किती महिला, किती बुजुर्ग माझ्या पाठीशी आहे ज्यांना उत्तर देण्यासाठी येणाऱ्या 26 तारखेसाठी आपली पदर खोसलेले आणि गाठ मारली, त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद द्यावा. या मतदारसंघामध्ये गोपाल भाऊची पूर्ण टीम, गोपाल भाऊ चंदन, ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ज्यांनी सुरुवात केली 33 महिन्याची सरकारमध्ये, जेव्हा तुमच्यावर कलमा लागल्या तेव्हा आश्चर्य वाटत होता की ज्यांची सरकार उद्धव ठाकरेची होती त्याच बाळासाहेब ठाकरेजींनी ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालून आपला शिवसेना निर्माण केली होती, त्याच वेळी
तुमच्यावर गुन्हे त्यांनी दाखल करून घेतले, पण आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे लोक आहे आणि येणारे भविष्यामध्ये देवेंद्र फडणवीस जी आमच्या पाठीशी राहून येणारे भविष्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दर्यापुरात आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा माझे फंडातून पैसेतून ऑलरेडी आपण घोषणा करी आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आपण ते सुद्धा गोपालभाऊ अरबट आपला सुद्धा हे करणार आहे. देवेंद्रजी, आपण माझ्यावर विश्वास ठेवला दादा की या मतदारसंघामध्ये पहिल्यांदा कमळ आलाय, पहिली बार आया ना. लोकसभासाठी पहिल्यांदा कमळ मोदीजींनी आपल्या मतदारसंघात आपल्याला जबाबदारी दिली आहे. 26 तारखेला भरपूर लग्न आहे. किती लग्न आहे? बायांची तयारी झाली तर ते इमिजिएट कुठे थांबतील? ट्रेन लग्नाच्या ठिकाणी जाऊन थांबतील. मी आपल्याला विनंती करीन की या वेळीचं मतदान या देशाकरिता मतदान आहे. या वेळीचं मतदान आमचे येणारी पुढची पिढीसाठी मतदान आहे. आमच्या या वेळीचं मतदान या देशाचे स्वाभिमान करिता आहे. या वेळीचं मतदान आमचे शेतकरी शेतमजदूरांकरिता या वेळीचं मतदान आहे. लग्न उद्या होऊन जाईल, पण आपला मतदान जर चुकला तर आमचे येणारी पिढीचं भविष्य हा चुकन. फक्त एवढीच जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे आणि आपला मतदान सोबत आपले शेजाऱ्यांनी मतदान केलं काय हिची जबाबदारी आपल्या सगळ्यांना घ्यायची आहे. एवढीच मी विनंती आपल्याला करीन. किती लोकांना वाटतं की 2024 मध्ये परत नवनीत राणा त्या लोकसभा मध्ये जाऊन आपली आवाज मी बनली पाहिजे. त्यांनी हात वरती करून मला आशीर्वाद आणि मला अच्छा अमरावती में क्या खिलने वाला है? एकदा हात करती वरती असं करून दाखवा. असं नाही दाखवायचं, डेंजर आहे. अमरावती में क्या खिलेगा? अमरावती में क्या खिलेगा? अरे हमारे देश के प्राइम मिनिस्टर एकच नंबर. देश के प्राइम मिनिस्टर माझी अमरावती. अमरावती कर. अमरावतीच्या विकासाचा रे नंबर आणि आमची कमळचा सुद्धा 1 नंबर. आणि आपल्या सगळ्यांचं प्रेम आणि सगळे नेते भारतीय जनता पार्टी स्वाभिमान महायुतीच्या प्रत्येक पक्षांनी जे माझ्यावर विश्वास टाकला आणि सगळ्यांनी प्रेम